ना खर्चा आता है ना पैसा लगता है, श्री राम बोलने में मन को अच्छा लगता है। चलो बोलो श्री प्रभु रामचंद्र की। चला जाऊया आपण मॅच कडे वळूया। महत्वपूर्ण मॅच आहे। अतिथी देवो भव यांच्या नंतर आपण तुम्हाला घेऊन जातो मॅच कडे। पक्क्या गोलंदाजी मार्गवरती चेंडू फेकेल गोडल्यानं, हो हो सुरेख चेंडू। आणि खेळपट्टीवरती आपण पाहतोय सलामी वीर आपण पाहतोय नरेश आणि राजेश। सौना सडेवाडी राजेश रांगळे यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे। चला जाऊया महत्वपूर्ण मित्रांनो। आपण पाहतोय नरेश जर्सी नंबर 00। नरेश हा एक अष्टपैलू खेळाडू आपण नेहमीच पाहिलेला आहे टेनिस क्रिकेटमध्ये। जिथे जिथे गेला तिथे तिथे मॅन ऑफ द मॅचचा उत्कृष्ट गोलंदाज असा पुरस्कार किताब ज्याने आपल्या नावावरती केला तो नरेश आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू होता समजला नाहीये नरेशला, निर्धाव चेंडू सांगता गेली पक्याने। वरचढ ठरतोय प्रकाश, लोवरचा चेंडू, हो पुन्हा एकदा एक गुगली चेंडू पाहायला मिळाला। समीक्षक गोलंदाजी पाहतोय आपण। पहिला चेंडू थोडासा टप्पा होता, सुंदर टप्पा पाहिला। आता गतीमध्ये परिवर्तन पाहिला, गतीमध्ये परिवर्तन केल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली। शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला चेंडू फाणं फार गरजेचं आहे नरेश, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या जरी आली नाहीये तर कमीत कमी 10 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या असणं फार गरजेचे आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील बलाढ्य आहे पन्हाळजे मालवाडी संघ। पक्या गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू होता, चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळतोय। फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते आदेश। नॉन स्ट्राईकला असलेला राजेश आता स्ट्राईकला पोहोचतोय। पन्हाळजे मालवाडी संघ प्रतिस्पर्धी संघ आहे पानवलकरवाडी। अनसपुरे पानवलकरवाडी आपल्याला पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थाने अनसपुरे संघ आणि हा वाडीवाई संघ असल्यामुळे थोडी दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे राजेश, एकीकडे अमित। पुन्हा एकदा खोदून काढला यॉर्कर चेंडू, स्लोवरचा होता। एक धाव नक्की मिळेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत काय पाहूया आपण। वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। सुंदर बिटवीन द रनिंग पाहायला मिळते। थोडस स्पीड ठेवावं लागणार आहे नरेश, कारण वेगवान जर धावा जमा करायचे असेल ते एकेरी दुहेरी धावांवरती देखील भर दिला गेला पाहिजे। स्कोर बोर्ड हलता असणं फार गरजेचं आहे आणि तोच कामगिरी बजावतोय राजेश। 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 4 धावा। प्रकाश गोलंदाजी मार्कवरती पाहतोय, चेंडू फेकेल, स्लोअरचा चेंडू होता, फ्लॉवर तो फॉलो थ्रोवरती शतरक्षण करायची संधी होती गोलंदाजाला, पण 2 धावा सहजरित्या पुरेसा वेळ मिळतोय। अगदी सहजरित्या समजदार पद्धतीने 2 धावा जमा केल्या जात आहेत। 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या होते 6 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते। ही रणनीती फार महत्वाची आहे मित्रांनो। पहिलं षटक पॉवर प्लेचा अजूनही मोठा फटका आपण पाहिलेला नाहीये, कारण जर राजेशचं जर पाहिलं जर्सी नंबर 14चा हा खेळाडू मॅन फ्रॉम अनसपुरे, हो बॅटची कडा गेली, निघून गेला गलीमध्ये। शतरक्षक तैनात, प्रोटेक्शन दिलं जातंय। थोडस मिसफील्ड पाहतो आणि खराब शतरक्षण होता होता चांगलं शतरक्षण पाहतोय आणि मोठा गडी इथे पतन व्हायला लागतं। आत्महत्या म्हणावी लागेल या राजेशची। मोठा गडी बाद होते। राजेश बॅक टू द पॅव्हेलियन।
मार्क वरती आपण पाहतोय दशरथ आपण पाहतोय जाडी सुंदर अजिंक्यतारा या स्पर्धेमध्ये देखील अनेक किताब ज्याच्या नावावरती गेला तो दशरथ पाहतोय आपण प्रामुख्याने या स्पर्धेमध्ये आपण या संघामध्ये मालवडी या संघामध्ये वैभव देवळे त्यानंतर रामा नाचरे यासारखे महत्वपूर्ण खेळाडू देखील आपण पाहतोय सातत्याने टेनिस क्रिकेटचा अनुभव ज्यांच्याकडे मोठा आहे तो वैभव देवळे रामा नाचरे आणि गणेश आपल्याला पाहायला मिळते आता मैदानामध्ये दाखल होते हे उत्कृष्ट गोलंदाज आहे त्यांच्या शरीर एष्टीकडे पाहिल्यानंतर असं वाटणार नाही की हा गोलंदाज एक प्रामुख्याने प्रमुख असू शकतो पण दशरथ मोठी जबाबदारी घेऊन चेंडू फेकेल फुल टॉस चेंडू क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न बॅटच्या रडारवर आला नाहीये राम येतोय चेंडू वरती आणि अडवला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत थोडंसं धावगती कमी पडते नरेशला थोडंसं स्पीड घ्यावे लागणार आहे कारण धोका पत्करू शकतात असं जर तुम्ही धावा काढल्यात तर एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय नरेश आणि संजोग कडून 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 10 दुहेरी अंकामध्ये दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकला गेला दशरथ कडून संजोग क्रॉस द लाईन आधीच तयार आहे रेडी पोझिशन क्रॉस द लाईन खेळलाय कव्हर मध्ये येतोय डीप कव्हरला चेंडू आणि थांबवलं नरेशने मला थांबवलं 2 धावा असू शकल्या असत्या होऊ शकल्या असत्या पूर्ण होऊ शकल्या असत्या 2 धावा पण एकच धाव प्राप्त झाली एका धावीच्या मध्ये धावसंख्या वधारली धावसंख्या होते 1-1 दुहेरी अंकामध्ये 11 धावा दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू फेकेल दशरथ नरेशला मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे एखादा मोठा फटका आला ना की थोडा परिवर्तन आणि बदल मिळेल ताकद लावले हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे कोणतेही चूक नाही रामा येतोय चेंडू खाली आणि बॅक टू द पॅव्हलियन हो लागते तंबूचा रस्ता धरावा लागतोय नरेश पानवलकर याला करताय कारण टेनिस क्रिकेटमध्ये जर तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत नजर ठेवणं फार गरजेचं आहे आणि जर आजचा ही खेळपट्टी जर हा क्रीडांगण जर आपण पाहिला तर आउटफील्ड याला जास्त आहे जर तुम्ही फक्त टच करणं फार गरजेचं आहे चेंडूला नजर ठेवणं फार गरजेचं आहे पुष्कराने खुश राहा असा खेळ या मैदानावरती नेहमी पाहायला मिळते बाहेर जाणारा चेंडू आहे पंचांचा इशारा कोणता नाहीये एसटी वरून जाताना पाहायला मिळते पंच अक्षय सांगते आणि निर्धाव चेंडू सुमित मैदानामध्ये दाखल झालेला आहे जर तुम्ही हा चेंडू जर पूल केला असता तर एसटी रक्षकाच्या डोक्यावर नक्कीच एक चौकार मोठा फटका देखील मिळू शकला असता क्रॉस द लाईन खेळणं फार गरजेचं चेंडूवर जाऊन खेळणं गरजेचं आहे हो बॅटची कडा जातोय सरळ जातोय गुदगुळ्या करत सीमा रेषे पार येतोय मिला मौका आया चौका तर नक्कीच तुम्हाला बॅट आणि चेंडूचा संपर्क करणं सहज तुम्हाला जमू शकतं मित्रांनो तुम्ही हे तुमचं वय आहे तुमचं ध्येय आहे तुमच्या ध्येयाला स्वतःला ध्येयाला समर्पित करा आणि मेहनत करा दशरथ गोलंदाजी मार्ग आखुट्याचा चेंडू त्या बॅटची कडा घेतली गलीमध्ये निघून जातोय क्षेत्ररक्षक त्यांना प्रोटेक्शन दिलं जाते गणेश थांबवते चेंडूला धावबाद होते पाहूया पण नाहीये नेम चुकतोय आणि खराब क्षेत्ररक्षण दडपण याला म्हटलं जातं एक चेंडू देखील चित्र पलटू शकतं कारण आपण पाहिला एक गलीमध्ये चौकार निघून गेला त्यानंतर ही मिसफिल्ड पाहिली हे मिसफिल्ड होण्याचं कारण आहे चौकार एका मोठ्या फटक्याने थोडंसं या सामन्याचं चित्र पलटी मारू शकतं पलटी होऊ शकतं आणि ते चित्र आज आपण पाहतोय चौकारानंतर 3 धावा आल्या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या होते
18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जर अजूनही पानवलकर वाडी या संघाला जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर मोठे फटके फार गरजेचे आहेत. कमीत कमी पन्हाळजे रामवाडी संघाला 40 धावा तुमच्यासाठी असणं फार गरजेचं आहे. कारण प्रामुख्याने महेश देवळे, गणेशला आपण पाहतोय, रामाला देखील पाहतोय आपण संघामध्ये, आणि प्रामुख्याने ओळखले जाणारे हे खेळाडू आहेत. सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने यश संपादन करणारे खेळाडू आपण पाहतोय. पन्हाळजे रामवाडी, पन्हाळजे मालवाडी या संघाकडे आपण पाहतोय. अनसपुरे पानवलकरवाडी हा संघ आपण पाहतोय. स्ट्राईकला आहे सुमित. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑफला ताकद नव्हती फटक्यामध्ये. शतरक्षक प्रोटेक्शन दिलं जात आहे. 2 धावा नक्की पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 2-0. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. शुभम गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक फेकलं. पहिला चेंडू वरती 2 धावा प्राप्त केल्या आणि 2 धावेच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 10 धावांची गरज आहे थोडस समाधानकारक धावसंख्या उभी करण्यासाठी. अगोदरचा चेंडू होता, समजला नाही. वेगवान चेंडू पाहिला आपण, वेगाने जाताना पाहिला, वेगावरती स्वार होऊन चेंडू फेकला गेला. पहिला चेंडू स्लोवरचा चेंडू, त्यानंतर आपण पाहतोय वेगावरती स्वार होऊन चेंडू फेकला गेला शुभमने आणि निर्धाव चेंडूची सांगता. शुभम काहीसं मोठं रणब आहे. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी, बॅटची कडा घेऊन निघून जातोय सरळ. आउट स्विंग जास्त आहे, आउटफील्ड जास्त आहे, जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय मोठा प्रहार चौकार. रणनीती देखील आपण पाहतोय. अशीच फलंदाजीत थांबणं फार गरजेचं आहे. क्रीज वरती फक्त चेंडूला स्पर्श करा, टच करा. जसं आपण फोनच्या टच मध्ये राहतो तसा मोबाईल चेंडूच्या टच मध्ये राहा मित्रांनो. 1 धाव नक्की मिळेल. नॉन स्ट्राईकला असलेला संजोग आता स्ट्राईकला पोहोचतोय. एकाने 1 धावेने एकेरी धावसंख्या होते 26. चार चेंडू पूर्ण झालेले आहे. 4 चेंडू फेकले गेले. 2 चेंडू फेकणं बाकी आहे. शुभम याचा आकुडप्याचा चेंडू होता. हो वेगाने सुंदर एक चेंडू जसा खेळपट्टीवरती पडला तसे एक विशिष्ट उंची देखील घेतली या चेंडूने आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूचे सांगता होताना शेवटचा चेंडू फेकला जाईल पहिल्या पारीतील. प्रथम फलंदाजी करत असताना पानवलकरवाडी या संघाने 26 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. शुभम गोलंदाजी मार्क वरती जर्सी नंबर 17 चा उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, बाहेर जाणारा आपण राऊंड विकेट गोलंदाजी करतोय मित्रा आणि तुम्ही वाईड मागताय. कारण राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना हे चेंडू फार प्रामुख्याने महत्वाचे मानले जातात. कारण शेवटच्या चेंडूवरती तुटून पडायचं असतं ते पाहायला मिळालं नाहीये संजोग कडून आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या होते एकूण 26 धावा. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी हवे त्या 27 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. नक्कीच 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे ती मालवाडी संघाला. यापुढील होणारा सामना मालदोली पाटीलवाडी विरुद्ध तुंबाड शिंदेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी मंचाकडे संपर्क साधायचा आहे. श्री दिनेशजी चिनकटे या सामन्याचं नाणेफेक करतील. त्याचप्रमाणे जो मागील सामना झाला त्या सामन्याचं सन्मान चिन्ह सौनद सडवाडी संघाचा खेळाडू याला मी विनंती करतो की आपण
सन्मान चिन्ह स्वीकारायचं यांना सन्मानित करतील संजय मिशाल. त्याचप्रमाणे चालू असणाऱ्या या स्पर्धेमध्ये पन्हाळजे श्रीराम सेवा मंडळ पन्हाळजे रामवाडीचे एक व्यक्तिमत्व, थोडंसं व्यक्तिमत्व ज्यांचं आहे, जे मागील पर्वासाठी उपस्थित होते परंतु या पर्वासाठी काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकले नाही, तरीही YouTube लाईव्हच्या माध्यमातून ते देखील या मॅचचा आनंद घेतच असतील. तरी असे श्रीराम सेवा मंडळ पन्हाळजे रामवाडीचे एक व्यक्तिमत्व उद्योजक श्री अनंतजी राणीम साहेब यांचं देखील श्रीराम सेवा मंडळ शतशः आभारी राहील. त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र श्रीराम सेवा मंडळ व श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामवाडीचे एक खेळाडू तसेच श्रीराम सेवा मंडळाचे ग्रामीण खजिनदार श्री योगेशजी राणीम यांचं देखील श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामवाडी शतशः ऋणी राहील. त्याचप्रमाणे सौनसरडी संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील श्री संजयजी मिशाल. श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामवाडीचे खेळाडू तसेच सदस्य श्री संजय मिशाल यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह. चला पुन्हा एकदा बोलूया सामन्याकडे. चला जलद गतीने सामना चालवा, प्लीज सहकार्य करा पानवलकरवाडी. चला फलंदाज पाठवा, मैदानामध्ये दाखल होत आहेत वैभव आणि गणेश. चला वैभव आणि गणेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. 27 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे पानवलकरवाडी या संघाने. आता ते टार्गेट पाठलाग करायचं आहे मित्रांनो. तुम्ही जेवढा धनुष्यबाण मागे खेचाल ना तेवढा तो वेगाने ध्येयाचा पाठलाग करत असतो. तुम्ही जेवढं शांतपणाने खेळाल तेवढं तुम्ही विजयाकडे समीप जाल आणि मोठे फटके खेळायला यश मिळू शकतं. वैभव थोडंसं स्पीड घ्या, गणेश आणि वैभव. स्ट्राईकला असेल वैभव, नॉन स्ट्राईकला जाईल गणेश. गणेशने अजिंक्यता थोडस बदल केला झालाय. गणेश जातोय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला जातोय वैभव. अजिंक्यतारा भगवान दादा क्रीडांगणावरती दिवा इथे स्पर्धा रंगली. अजिंक्यतारा त्या स्पर्धेमध्ये गणेशाने आपल्या फलंदाजी चुणूक दाखवली, सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन केलं. गणेश तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आज सलामीवीर म्हणून गणेश. पंचांची गाठ घेतोय, चेंडू देखील तपासून पाहिला जातोय. आपण पाहतोय स्क्रीनवरती, आपण पाहतोय श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आयोजित श्रीराम चषक 2025 हे आपण पाहतोय, क्षण पाहतोय. पुढील होणारा सामना मालदोली पाटीलवाडी विरुद्ध तुंबाड शिंदेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी मंचाकडे संपर्क साधायचा आहे. दिनेशजी चिनकटे यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेक होईल. पंचांचा स्वेर मारा, पंचांचा इशारा येतोय. स्वेर मारा खून करतायत पंच निलेश सर. आणि गणेश देखील तितक्याच संयमाने खेळते, कोणतीही घाई नाहीये. कारण थोडस जरी धावसंख्या कमी असली तरी क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणालाही कमजोर समजायचं नाहीये. चेंडू फकील नरेश, अकोटप्याचा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक तैनात आणि कोणतीही मिस्टेक नाही आहे. आणि गणेश मोठा विकेट माघारी परततोय मित्रांनो. पाण्यामध्ये नेट टाकल्यानंतर मासे अडकतात, मोबाईल मध्ये नेट टाकल्यानंतर माणसे अडकतात. आणि क्रिकेटमध्ये असं शतरक्षकाचं जाळं नेट सजवलं की असे मोठमोठे फलंदाज देखील अडकतात. त्याचप्रमाणे या सामन्यासाठी श्री प्रकाश शिगवण आणि
श्री प्रकाश मिशाल यांचं देखील आगमन झाले, तरी श्रीराम क्रिकेट क्लब तर्फे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे मालदोली पाटीलवाडी विरुद्ध तुंबाड शिंदेवाडी पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक करताना दिनेशजी चिनकटे आणि तुंबाड शिंदेवाडी संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. कृपया आपला निर्णय कळवायचा आहे. तुंबाड संघ प्लीज निर्णय त्वरित कळवायचा इथेच लगेच. चला जाऊया आपण. हा आणि येतोय वन बाउन्स चौकार आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं वैभवच्या बॅट मधून निघालेला चौकार आपण पाहतोय. गणेश माघारी परतला, त्यानंतर पूर्ण जबाबदारी वैभवने आपल्याकडे स्वतःकडे घेतली आणि धाव फलकावरती धावा होत आहे 6. पहिलं षटक अजूनही नरेशचं प्रगती पथावरती आहे. नरेशने थोडंसं अजूनही भेदक मारा करावा लागेल. संमिश्र गोलंदाजी करणं फार गरजेचं. नरेश टेनिस क्रिकेट पटलावरचं एक बहुचर्चित असलेलं नाव म्हणजे नरेश पानवलकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. अगोदरचा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पाहायचंय, जातोय सरळ वन बाउन्स चौकार. नाणेफेकीमध्ये तुंबाड शिंदेवाडी संघाच्या पक्षामध्ये नाणेफेक जिंकून त्यांनी सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते मालदोली पाटीलवाडी संघाला. कृपया दोन्ही संघांनी पुढील सामन्यासाठी तयार राहायचंय. आणि येणाऱ्या पुढील नाणेफेकीसाठी सर्व संघ असेल त्यांना विनंती आहे की आपण त्वरित निर्णय कळवायचा आहे, कंपल्सरी असेल. नरेश पानवल सुंदर उद्ध्वस्त जल्लोष केला जातोय. महत्वपूर्ण गडी बाद. वैभव देवळे बॅक टू द पॅव्हेलियन. नाराज होतोय स्वतःच्या खेळीवरती. बॅक टू द पॅव्हेलियन. तंबूचा रस्ता. माझी प्यारी गो प्यारी गो वैभवची जागा घेण्यासाठी आलाय तो अजय. बघूया काय करतो आपल्या संघासाठी अजय. हा टाकलेला चेंडू आणि पंचांच्या हात भूमी समांतर वाईड. अतिरिक्त धाव मिळते ती मालवाडी संघाला. आउट आउट आहे ना. एक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येते 11. मालवाडी संघाची धावसंख्या 11. पहिलं षटक संपलेलं आहे. बघूया संघाचं दुसरं षटक कोण घेऊन येतंय. कृपया सामना जलद गतीने चालू ठेवायचा आहे. पंच कृपया करजी गवलवाडी संघाचे कर्णधार अजित धनावळे यांना विनंती आहे की त्यांनी संघ व्यवस्थापक महेश देवले यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अजित धनावडे. अनस्प्रे मालवाडी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो राज पानवलकरवाडी. सॉरी राज. संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय तो राज. अनस्पुरे पानवलकरवाडी संघाचा खेळाडू राज. बघूया किती धावांपर्यंत रोखून ठेवतो तो राज. पन्नाजे मालवाडी संघाला. कृपया सामना जलद गतीने चालू ठेवायचा आहे.
राजचा पहिला चेंडू आणि हा पटकवलेला चेंडू बघूया झेल होतो का आणि हा झेल सुटलेला आहे. कॅच छुटी तो मॅच छुटी. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत ते अनसपुरे पानवलकरवाडी संघाचे खेळाडू. राजचा पुढील चेंडू सामना करणार तो महेश. पुन्हा एकदा टोलला चेंडू बघूया किती धावा घेण्यात यशस्वी होतात ते पन्हाळजे मालवडी संघाचे खेळाडू. तीन धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले ते पन्हाळजे मालवडी संघाचे खेळाडू. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 16. पुन्हा एकदा अतिशय शांत रीतीने हा सामना चालू आहे. या अनेक स्पर्धेमध्ये या क्रिकेट स्पर्धेमध्ये असो कबड्डी असो जे काही स्पर्धा होतात त्या स्पर्धेमुळे जे खेळाडू एकत्र येतात त्या खेळाडूंमध्ये संबंध मैत्रीपणा हा वाढत असतो. प्रत्येकाचे गुणकौशल्य दाखवले जातात आणि पुन्हा एकदा जातोय चौकार आणि पंचांचा निर्णय. पंचांच्या आत भूमी समांतर वाईट चौकार +1 एकूण 5 धावा मिळतात त्या पन्हाळजे मालवडी संघाला. 27 धावांचं आव्हान आहे ते पन्हाळजे मालवडी या संघाला. बघूया कशा प्रकारे पार पाडतात ते. 27 धावांचं आव्हान पन्हाळजे मालवडी संघ. 6 धावांची गरज आहे ती पन्हाळजे मालवडी संघाला. विजयी होण्यासाठी 6 धावांची गरज. बघूया षटकार मारून मॅच संपवतात का पन्हाळजे मालवडीचे फलंदाज. पुन्हा एकदा राजचा चेंडू सामना करणार तो अजय आणि पंचांचा इशारा. पुन्हा एकदा धक्का बसतोय तो पन्हाळजे मालवडी संघाला. अजयच्या रूपामध्ये पुन्हा एकदा झटका बसतोय तो पन्हाळजे मालवडी संघाला. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि अजयची जागा घेण्यासाठी येतोय तो स्वप्नील. बघूया स्वप्नील आपल्या संघासाठी किती धावा करतो तो स्वप्नील. आठ चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे ती पन्हाळजे मालवडी संघाला. 8 चेंडू 6 धावा. बघूया या षटकामध्ये सामना संपवतायत की पुढील षटक. पुन्हा एकदा राजचा सामना करणार तो स्वप्नील. स्वप्नीलने टेलवला चेंडू बघूया जातो का. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत ते अनसपुरे पानवलकरवाडीचे खेळाडू. पुन्हा एकदा बघूया किती धावा घेण्यात यशस्वी होते ते पन्हाळजे मालवडी संघाचे खेळाडू. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले ते पन्हाळजे मालवडी संघाचे खेळाडू. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 24. दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे ती पन्हाळजे मालवडी संघाला. बघूया 6 चेंडू 3 धावा देतील का अनसपुरे पानवलकरवाडीचे पुढील गोलंदाज. बघूया कर्णधार कोणावर गोलंदाजी जबाबदारी सोपवतात.
शस्त्राज वापरलेला आहे 3 नंबरला षटक क्रमांक 3चा प्रामुख्याने जर आपण अनेक स्पर्धा पाहिल्या तर हरेशला सलामी गोलंदाज म्हणून निवड केली जाते, जबाबदारी दिली जाते. आता या सामन्यामध्ये तिसरं षटक घेऊन येतोय हरेश. 1 धाव नक्की पूर्ण केली जाते, खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि 2 धावा आणि 3 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेने धाव संख्या आणि विजय देखील झाले. 3 धावा पूर्ण केल्या असतील ते विजय संपादन झालेला आहे. संघ विजयी झालेले आहे. 3 धावेने विजयी संघाचे अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचे आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पानवलकरवाडी या संघाला विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. आणि चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे, सामनावीराच्या किताबाकडे.